आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. तिघांच्या डेफिनेशन आपण शिकलो. त्याच्यानंतर त्यांचं क्लासिफिकेशन पण पाहिलं. आणि मागच्या व्हिडिओचा शेवटचा पॉईंट चालू होता आपलं नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याचे काही एक्झाम्पल झाले होते आपले. आता पुढचे एक्झाम्पल्स नॉमेनक्लेचरसाठी कार्बोक्सिलिक ॲसिडचे. तुम्हाला मनात येत असेल तर तुम्ही पाहत राहायचं. ते बेन्झीन रिंग, त्याला कार्बोक्सिलिक ग्रुप आणि इथं CH3 असेल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल कार्बोक्सिलिक ग्रुप, पुढे OH, पुढचं असं COOH, COOH. पहिले आपण ट्रायबल नेम लिहितो, कॉमन नेम झालं. ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतं, त्याला काही पर्याय नाही आहे. याचं बेन्झीनला COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडचा ग्रुप अटॅच आहे. याचं नाव राहील बेन्झोइक ॲसिड. गेलं आहे आपल्याला ट्रायबल. आणि इकडं काय लिहितो आपण IUPAC. बेन्झीन असतो बरोबर. बेन्झीनचा ENE काढायचा, OIC आणि ॲसिड. IUPAC नाव पण तेच आहे त्याचं, बेन्झोइक ॲसिड. हा बघा, कार्बोक्सिलिक ग्रुप आणि बेन्झीनला CH3 अटॅच आहे. जर बेन्झीनला CH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याचं नाव असतं टोलिन. माहिती आहे तुम्हाला. त्याचं नाव राहील ऑर्थोटोलिक ॲसिड. ऑर्थो फर्स्ट सेकंड, ऑर्थो मेट्या पॅरा, ऑर्थोटोलिक ॲसिड. टोलिनचा टोलिक झाला, CH3 ऑर्थो ग्रुपला आहे. ऑर्थोटोलिक ॲसिड. IUPAC नेम कसं द्यायचं बघा. त्यासाठी आपण काय करतो, नंबरिंग करावी लागते. आता कार्बोक्सिलिक ग्रुप चालू आहे आपला, कार्बोक्सिलिक ॲसिड. मग त्याला फर्स्ट पोझिशन द्यावी लागते, म्हणजे हा फर्स्ट आणि हा सेकंड. 2 वर कोणता ग्रुप आहे, मिथिल, 2 मिथिल. हा गेला. याचं नाव झालंय आपलं, काय नाव त्याचं, बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड. पुढचा पण कंपाऊंड गेला होता आपल्याला. कार्बोक्सिलिक बेन्झोइक ॲसिड असेल त्याला OH अटॅच आहे, तर त्याचं नाव सॅलिसिलिक ॲसिड. मागच्या चॅप्टरमध्ये गेलो होतं तुम्हाला, सॅलिसिलिक ॲसिड. आता IUPAC नाव द्या बरं, येईल तुम्हाला. कार्बोक्सिलिक ग्रुप जो आहे त्याला फर्स्ट नंबर असतो, आणि मग बाकीचे त्या पद्धतीने. मग फर्स्ट, सेकंड. 2 वर कोणता ग्रुप आला, OH. OHला काय म्हणतो तुम्ही, हायड्रॉक्सी, 2 हायड्रॉक्सी झालं. हा गेला. आता याचं नाव काय असतं, बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड, 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. पुढचं बघा, बेन्झीनला 2 कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच आहे. त्याचं नाव ट्रायबल थॅलिक ॲसिड. थॅलिक ॲसिड. तिकडचं नाव देता यायला पाहिजे. सोपं आहे. याला फर्स्ट, हा काय झाला, सेकंड. याचं नाव बेन्झीन पूर्ण लिहायचा. बेन्झीन 1 वर आणि 2 वर, 1 वर आणि 2 वर 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. 1, 2 डाय. का बरं 2 कार्बोक्सिलिक ॲसिड. राहील लक्षात तुमच्या. So this is about nomenclature of
कार्बोक्सिलिक ॲसिड. आता या कार्बोक्सिलिक ॲसिडवरून आपल्याला अल्डिहाइडची नावं लिहायची आहेत. ट्रायवल नेम जे आहेत ते कार्बोक्सिलिक ॲसिडच्या नावावरून येतात ते. मग आता नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. नॉमेनक्लेचर्स ऑफ अल्डिहाइड्स. तर अल्डिहाइडचे कॉमन नेम्स द्यायचे असतील ट्रायवल नेम. सो दीज नेम्स आर डिराइव्ड फ्रॉम द नेम्स ऑफ करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. असं असतं. कार्बोक्सिलिक ॲसिडचा शेवटचा IC आणि काय असतो ॲसिड काढायचा आणि त्याच्याऐवजी काय लावायचा अल्डिहाइड. जसं त्यासाठी तुमचे काय पाठ पाहिजे कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर. असं एक होतं बघा CH3COOH. याचं नाव होतं ॲसिटिक ॲसिड. बरोबर. मग मी काय सांगितलं याचा IC आणि ॲसिड काढायचा. बरोबर. मग याच्यावरून असं चालतं बघा CH3CHO. हा अल्डिहाइड ग्रुप झाला. हा कार्बोक्सिलिक ग्रुप होता. हा अल्डिहाइड ग्रुप. तर याचं नाव हे 2 कार्बन याच्यात पण 2 कार्बन ॲसिटिक ॲसिड होता. तर असं ॲसिटक IC आणि काय काढायचा ॲसिड. पुढे काय लावायचं अल्डिहाइड. नाव काय राहील मग त्याचं कॉमन नेम असिटा अल्डिहाइड. म्हणजे तुम्हाला अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर करायचं असेल ट्रायवल नेम कॉमन नेम तर करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिडचा IC आणि ॲसिड काढून अल्डिहाइड लावायचा. अजून एक एक्झाम्पल घेऊ बघा. HCOOH होता. याचं नाव होतं फॉर्मिक ॲसिड. बरोबर. एक कार्बनवाला फॉर्मिक ॲसिड होता. हा ग्रुप चेंज होईल. आता काय लागेल अल्डिहाइडसाठी CHO. अल्डिहाइडचा ग्रुप झाला. एकच कार्बन आहे. याचं नाव कसं राहील मग आता IC ॲसिड काढला आणि काय लावला अल्डिहाइड. म्हणजे नाव काय राहिलं आता त्याचं फॉर्मल्डिहाइड. तुम्हाला कॉमन नेमचं कळलं. IUPACचं नंतर सांगतो. पहिले कॉमन नेम्स पाहू आपण. सबस्टिट्युएंट असतील तर त्याला अल्फा बीटा आणि गॅमा करून सबस्टिट्युएंटचं मेन्शन करायचं असतं. मग एक्झाम्पल्स पाहू आपण. बघा आपल्याला पहिले ट्रायवल कॉमन नेम्स लिहायचे. मी सांगितलं कार्बोक्सिलिक ॲसिडचा IC ॲसिड काढायचा आणि त्याला काय अटॅच करायचं अल्डिहाइड. असं बेन्झोइक ॲसिडबद्दल फक्त वेगळं राहील आणि एखादं एक्सेप्शन असतं. तर आता बघा पहिला एक कार्बनवाला ओरिजिनल नाव काय ॲसिडचं फॉर्मिक ॲसिड. बरोबर. आता अल्डिहाइड ग्रुप आला मग फॉर्मिक ॲसिड IC ॲसिड काढला आणि काय लावायचा अल्डिहाइड फार्मा अल्डिहाइड. याचं नाव होतं ॲसिटिक ॲसिड. IC ॲसिड काढला नाव काय होईल बघा आता असिटा अल्डिहाइड. 3 कार्बनवाला. बरोबर. नाव काय होतं तिथं कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रोपॅनॉइक ॲसिड. मग प्रोपॅनॉइक झालं. काय काढायचं OIC काढायचा प्रोपॅना अल्डिहाइड. प्रोपिओना अल्डिहाइड नाव राहील त्याचं. I राहिला फक्त आपला प्रोपिओना. इथून प्रोपिओना अल्डिहाइड. पुढचं नाव सांगा तुम्ही हुशार पोरं. काय तो सबस्टिट्युएंट आला त्याचा ना CH3 ग्रुप सेकंड कार्बन आहे. 4 कार्बन आहेत. 4 कार्बन आहे म्हणजे आयसोब्युटेरिक ॲसिड होता. आयसोब्युटेरिक ॲसिडचं आता काय लिहावं लागेल मग आयसोब्युटिरियाल्डिहाइड. आयसोब्युटिरियाल्डिहाइड और सबस्टिट्युएंट मेन्शन करायचं असेल तर हा फंक्शनल ग्रुप असतो. बरोबर. फंक्शनल ग्रुप CHO अल्डिहाइडचा त्याला जो कार्बन अटॅच असतो त्या कार्बनला
अल्फा म्हणतात, हा अल्फा हा बीटा, अल्फावर काय आहे CH3, मग असं नाव राहील अल्फा मिथिल. याचं संपलं. आता 3 कार्बन आहे, 3 कार्बनवाला काय झाला प्रोपियोना अल्डिहाइड. हे एक सेक्शन केस आहे डबल बॉन्डची. याचं नाव पाठ करावं लागेल तुम्हाला, ॲक्रोलिन नाव आहे त्याचं, ॲक्रोलिन. हे बघा CHO-CHO काय नाव लिहाल बरं तुम्ही, असा COOH आणि COOH होता, आठवा नाव काय होतं त्याचं. 2 कार्बोक्झिलिक ॲसिडचे ग्रुप एकत्र होते, त्याचं नाव होतं ऑक्झॅलिक ॲसिड. मग ऑक्झॅलिक ॲसिड IC ॲसिड काढला आपण, काय नाव येतं ऑक्झॅलिक असं होतं. IC काढला, ॲसिड काढला, नाव राहील ऑक्झा अल्डिहाइड. याचं दुसरं नाव आहे ग्लायोक्सल, लक्षात ठेवते ग्लायोक्सल. पुढचं बघा बेन्झिनला CHO आहे. याचं नाव आपण पहिल्या चॅप्टरपासून लिहितोय, बेन्झा अल्डिहाइड. बेन्झ अल्डिहाइड नाव लिहायचं, बेन्झ अल्डिहाइड, बेन्झा अल्डिहाइड. हे कॉमन नेम्स होते, ट्रायबल नेम. तर IUPACचं रूल्स काय बघा, ते सोपे. जे अल्केनचे नाव आहेत त्या अल्केनचा ई काढायचा आणि त्याला काय लावायचा AL लावायचा. म्हणजे कसं असं असेल, अल्केन चा ई काढला आणि काय लावायचा AL, म्हणजे नाव काय राहील अल्कॅनल. आणि अल्केनचे नाव पाठ आहे तुमच्या बरोबर, मिथेन, इथेन, प्रोपेन, त्याच्यानुसार. आणि बाकी मग सबस्टिट्यूएंट तुम्हाला कळतात, 1 2 3 नंबर द्यायचे. आता पहिलं एक्झाम्पल बघा, 1 कार्बनवाला अल्केन कोणता असतो मिथेन. मग मिथेन त्याचा काय काढायचा E आणि काय लावायचा AL. AL का बरं, अल्डिहाइडचा AL घेतला आहे, नाव काय राहील मिथॅनल. म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शक्यतो तुम्हाला कर्सिव्ह येत नसेल, लिपिटी येत नसेल तर लिहायची गरज नाही. का बरं, हे असं पण होऊ शकतं लिहिताना. ही दांडी इकडूनच्या ऐवजी वरून टाकली, काय नाव होऊन जाईल मिथॅनॉल. मिथॅनॉल हे अल्कोहोलचं नाव होऊन जाईल. म्हणून सरळ सरळ स्पष्ट लिहायचं, इट इज मिथॅनॉल. दुसरं बघा, 2 कार्बनवाला अल्केन का होता इथेन. इथेनचं ई काढला AL, काय नाव राहिलं इथॅनल. 3 कार्बनवाला प्रोपेन, नाव काय राहील मग प्रोपॅनल. इथून बघा आता सबस्टिट्यूएंट मेन्शन करावे लागतील आपल्याला, आणि त्याच्यात आता तुम्ही हुशार झाले बरोबर. CHO ग्रुप जो आहे त्याला फर्स्ट पोझिशन द्यावी लागेल तुम्हाला. मग हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, 2 वर काय आहे मिथिल. मग कसं नाव राहील 2 मिथिल. ते संपलं. 3 कार्बनवाला लिहिला आहे आपण प्रोपॅनल. पुढे बघा, इथं आता अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आला, डबल बॉन्ड आला. मग कसं 1 कार्बन 2 3, 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे 2 इन झाला. 3 कार्बनवाला आहे प्रोपेन बरोबर, मग याचं प्रोप शिकवलं मी तुम्हाला डॅश. 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड 2 इन, इथपर्यंत झालं. CHO ग्रुप आहे, मग शेवटी काय लावतो आपण AL, प्रोप 2 इनल. म्हणजे अल्किन पण आहे आणि अल्डिहाइड पण ग्रुप आहे. पुढचं बघा आता,
मी तुम्हाला अल्कोहोलमध्ये पण सांगितलं होतं की जर 2 फंक्शनल ग्रुप आले 2 3 तर ई वगैरे हे जे आपण काढतो तो काढायचा नाही. अल्कोहोलमध्ये पण तसंच झालं होतं. तर 2 CHO ग्रुप आहे. 2 CHO 2 कार्बनला काय नाव दिलं होतं आपण? इथेन. झालं? तर पूर्ण लिहावं लागेल तुम्हाला. ई काढायची गरज नाही. इथेन आता किती ग्रुप आहेत ते? 2. मग इथेन डाय आणि अल्डिहाइडसाठी एल, इथेन डायल. पुढचं नाव काही चेंज होत नाही, ते तसंच राहतं. बेन्झा अल्डिहाइड तेच नाव राहील. किंवा दुसरं लिहायचं असेल तर बेन्झिन कार्बोअल्डिहाइड लिहावं लागेल. कार्बोक्झिलिक ॲसिडपासून तयार झाला बेन्झा कार्बोअल्डिहाइड किंवा बेन्झा अल्डिहाइड. राहील लक्षात तुमच्या. पुढचे एक्झाम्पल्स पाहू आपण. पुढचं बघा. याचं नाव होतं कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये अर्थोटोलिक ॲसिड. ॲसिड काढा, आता ॲसिड काढा. कसं राहील? अर्थोटोलुअल्डिहाइड. IUPAC नाव देणं सोपं आहे. याला फर्स्ट, हा सेकंड, फर्स्ट ग्रुपला फर्स्ट नाव. मग 2 मिथिल आणि मग हे काय? बेन्झा अल्डिहाइड. पुढचं बघा एक्झाम्पल. अपूर्ण येते अजून. OH लावायचं इथं आपल्याला. सॉरी, कसं राहील बघा. याचं नाव होतं कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये सॅलिसिलिक ॲसिड. जर सॅलिसिलिकचा काय काढावं लागेल? IC ॲसिड. मग काय नाव राहील? सॅलिसिल्या अल्डिहाइड. सॅलिसिल्या अल्डिहाइड. तिकडचं नाव सोपं असतं. फर्स्ट ही सेकंड पोझिशन. मग काय बोलाल तुम्ही? 2 वर OH ग्रुप आला. मग 2 वर OH आहे तर त्याला काय लिहिता तुम्ही? 2 हायड्रॉक्सी. झालं? आणि हा बेन्झा अल्डिहाइड. 2 हायड्रॉक्सी बेन्झा अल्डिहाइड. So this is the nomenclature of aldehydes. आता पुढचा राहिला आपला कीटोन्स. कीटोनचं नॉमेनक्लेचर कसं करायचं त्याच्याविषयीचे आपले रूल्स. आता कीटोन्स नॉमेनक्लेचर. स्ट्रक्चर, ट्रायबल और कॉमन नेम अँड IUPAC नेम. याचा नंतर विचार करू. हे पाहू आपण. कसं असतं कीटोनमध्ये जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे म्हणजे कीटोनचा, याला कोणते अल्किल ग्रुप अटॅच आहे त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं. दोघं अल्किल ग्रुप सेम असतील तर डाय अल्किल ग्रुपचं नाव आणि पुढे कीटोन शब्द लावायचा. समजा हे दोघं अल्किल ग्रुप डिफरंट असतील R आणि R', मग यांचं नाव लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचं माहिती तुम्हाला ABCD प्रमाणे. आणि मग पुढे शब्द काय लिहायचा? कीटोन लिहायचा. सबस्टिट्यूएंट असतील तर त्याला अल्फा बीटा गॅमाने दाखवायचा. सोपं राहील नॉमेनक्लेचर. काही एवढं कठीण नाही. बघू आपण. ट्रायबल नेम पहिले बाकीचे. CH3C डबल बॉन्ड O CH3. याला असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही. CH3C डबल बॉन्ड O च्या ऐवजी इथं असं पण लिहू शकतो तुम्ही CO. झालं? बघायचं नव्हतं. C डबल बॉन्ड O म्हणजे CO कीटोन ग्रुप आहे. त्याला 2 मिथिल अटॅच आहे. मग त्याचं नाव कसं लिहाल? डायमिथिल. आणि मग शब्द काय लावायचा? कीटोन. डायमिथिल कीटोन. याला अजून एक नाव दिलं होतं बघा. मी बऱ्याच वेळेस गेला आहे. अल्कोहोल फिनॉल्समध्ये गेला आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये गेला आहे. याला आपण व्यापारी भाषेमध्ये ॲसिटोन म्हणतो. राहील लक्षात. पुढचं बघा. CH3 CH2 CO CH2 CH3 फर्स्ट ग्रुप. त्याला C2H5 असं अटॅच आहे.
CH2CH3 म्हणजे C2H5 म्हणजे इथिल ग्रुप झाला. 2 असते. मग डाय इथिल कीटोन. पुढचं बघा CH3CO CH2CH3 कीटोन ग्रुप. हा इथिल, हा मिथिल, इथिल मिथिल. पहिले कोण येईल आता अल्फाबेटिकल प्रमाणे? एम का ई? तर इथिलचा ई येतो. मग इथिलचं पहिले नाव लिहावं लागेल. मग ते असं याचं इथिल, पुढे मिथिल, इथिल मिथिल कीटोन, पुढे बघा CH3CO CH2 CH2 CH3. हा 3 कार्बनवाला N प्रोपिल झाला आणि हा मिथिल. मग मिथिलचा M आणि N प्रोपिलचा NP नंतर येतो. मग कसं लिहायला? मिथिल N प्रोपिल कीटोन. कॉमन नेम झालं त्याचं. पुढचं बघा CH3CH Br CH2 CH2 CH3. व्यवस्थित ऑब्झर्व करा बघा. सबस्टिट्यूएंट आला त्याच्यात आता. काय राहिला आपला फंक्शनल ग्रुप? तो इथं टाकू आपण CO. कार्बनची व्हॅलन्सी चेक करा बरोबर आहे का? त्याचं नाव कसं द्याल बरं? तर मी सांगितलं तुम्हाला फंक्शनल ग्रुपला जो कार्बन अटॅच असतो तो काय असतो? अल्फा. हा बीटा. अल्फाला काय आहे? ब्रोमो. अल्फा ब्रोमो. कळलं तुम्हाला? अल्फा ब्रोमो. त्याच्या पुढे अजून एक ग्रुप आहे बघा. झालं? अल्फा ब्रोमो. हा कोणता ग्रुप आहे? 2 कार्बनवाला इथिल. आणि हा 3 कार्बनचा आहे म्हणजे N प्रोपिल कीटोन. बघा IUPAC नॉमेनक्लेचर पाहायचं आपल्याला आता. IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये अल्केन जो असतो ओरिजिनल आपला, त्या अल्केनवरूनच नाव येतं ते. हा ई कट करायचा आणि लावायचा ONE. काय नाव राहील मग? अल्कॅनोन. झालं? मग काय तर विशेष गोष्ट नाही राहिली. सरळ मोजायचे 1 2 3. 3 कार्बन. 3 कार्बनवाला अल्केन कोणता? प्रोपेन. ई काढला. काय लावला? ONE. प्रोपॅनोन. झालं? आता याचं नाव घेऊ. याचं नंतर तो 1 2 3 4. 4 कार्बन. काय नाव राहतं याचं? ब्युटेन. ब्युटेनचा ई काढला आपण. काय राहील मग? ब्युटॅनोन. आता याच्याकडे बघा 1 2 3 4 5. इथं मी नंबरिंग नाही केली. का बरं? हा COचा ग्रुप तुम्ही इकडे टाका किंवा इकडे टाका, काहीही नंबरिंगमध्ये फरक पडले नसते. म्हणून तो 2 वरच आला असता. C डबल बॉन्ड O फंक्शनल ग्रुप. म्हणून सरळ ब्युटॅनोन लिहिला. इथं मात्र नंबरिंग करावं लागेल तुम्हाला. CO ग्रुप जवळ यायला पाहिजे. इकडून पण केला सेम, आज इकडून पण सेम. 1 2 3 4 5. झालं? मग कसं सांगाल आता?
येते तुम्हाला किती कार्बन येते 5. 5 वाल्याला काय म्हणता तुम्ही पेंटेन. ई काढला डॅश 3 3 वर कीटोन ग्रुप मग ONE पेंटेन 3ONE. खाली आहे बघा याचं नाव बघा 1 2 3 4 5 नंबरिंग करावे लागेल. इकडून केली तर हा फर्स्ट सेकंडवर येतोय इकडून केली तर चौथ्यावर येतो मग इकडूनच बरोबर आहे म्हणजे पेंटेन 2ONE. पुढचं नाव हुशार पोरगं सांगेल आता. नंबरिंग करावी लागेल बघा 1 2 3 4 1 2 3 वर येतोय म्हणजे इकडून नंबरिंग करावं लागेल 1 2 3 4 5 6. पहिले हॅलोजन ग्रुपचं नाव लिहायचं काय तो 2 ब्रोमो 2 ब्रोमो. सरळ चेन कितीची आहे 6ची म्हणजे हेक्झेन. हेक्झेन ग्रुप कशावर आहे तो 3 वर आहे हेक्झेन 3ONE. बघा व्यवस्थित ऑब्झर्व करा. पुढचं एक्झाम्पल बघा आपण एकदा कंपाऊंड गेला होता आपल्याला जर तुम्हाला आठवत असेल तर असं जॉईन केलं होतं आपण C++O. बघा आता 2 ॲरोमॅटिक रिंग्स बेन्झीन रिंग अटॅच आहे मग फिनिल ग्रुप झाला तो त्याने एक H कमी त्याच्यात दोघांमध्ये बरोबर C6H5 हा पण C6H5 इथला हायड्रोजन गेला आहे 2 म्हणजे डाय फिनिल आणि कीटोन डायफिनिल कीटोन. ॲक्च्युली याचं अजून एक नाव दिलं होतं मी तुम्हाला शिकवताना मागच्या चॅप्टरमध्ये बेन्झो फिनॉल. बेन्झीन आणि कला फिनॉल म्हणजे कीटोन घ्यायचं. IUPAC नाव कसं लिहाल ते जे खाली लिहिले आपण बेन्झो फिनॉल हेच IUPAC नाव. ते ट्रायबलमध्ये पण करेक्ट आहे बेन्झोफिनॉल. पुढचं बघा हा पण कंपाऊंड बऱ्याच वेळेस गेला आपल्याला फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये जायचा. कीटोनचाच प्रकार येतो एक अल्किल एक बेन्झीन रिंग अटॅच आहे एक मिथिल ग्रुप आहे आणि एक फिनिल ग्रुप आहे मग MnOP M पहिले येतो मिथिल हा मिथिल फिनिल कीटोन. याचं 11वीला वेगळं नाव होतं आणि 12वीला पण मी अजून एक वेगळं नाव दिलं होतं आठवत असेल तुम्हाला ॲसिटोफिनॉल. ॲसिटोफिनॉल हे कॉमन नेममध्ये पण असतं. सो दिस इज अबाउट द नॉमेनक्लेचर्स ऑफ कीटोन्स. अजून एक ग्रुप घेऊ चला आपण बघा ग्रुप इथं फक्त असं ओढलं आहे जेव्हा आता बॉन्ड दाखवलं याचा अर्थ इथं काय असतो CH3 असतो. आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला शिकलो होतो मागच्या वर्षी तेव्हा होतं आणि इथं ऑलरेडी बेन्झीनचा काय एक कार्बन आहे म्हणजे C++O. याचं याला एक नाव देतो आपण 2 3 4 इथं काही नाही म्हणजे काय असतो CH3 असतो. झालं मग नाव कसं लिहायचं आता याचं
कॉमन नेम तर येणार नाही, IUPAC नाव राहील फक्त. त्याचं 2-क्लोरो 4 वर इथं काय होतं CH3 4 मिथिल सायक्लिक कंपाऊंड होतो. सायक्लो मध्ये डबल बॉन्ड नाही आहे, म्हणजे सायक्लिक कंपाऊंड झाला तो. सायक्लो हेक्झॅनोन हेक्झेन येतो. सायक्लो हेक्झॅनोन 1 2 3 4 5 6 कार्बन म्हणजे हेक्झेन. ONE लावला आपण कीटोनसाठी, सायक्लिक म्हणून सायक्लो हेक्झॅनोन. पुढे आपल्याला आता अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन शिकावं लागेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये राहील.